खळबळ खरं तर माजली आहे। काल सकाळी एक पत्र आलं, त्यानंतर संध्याकाळी सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला गेले आणि आता तर रोहित पवारांनी आणखीनच एक मोठा गौप्यस्फोट त्यांच्या पत्रकार परिषदेत केला आहे। ते असं म्हणतायत की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्षाचे काही आमदार घेऊन भाजपमध्ये सामील होणार। आता ते भविष्यकाळ कधीपासून रोहित दादा झालेले आहेत याची मला काही कल्पना नाही। एकही आमदार कुठेच जाणार नाही आणि तटकरे साहेबही कुठे जाण्याचा प्रश्न येत नाही। परंतु कारण त्यांच्या पत्रकार परिषदेला काही एक अर्थ नाही। त्यांना कुठेतरी लोकांमध्ये दिशाभूल करायची, वेगळ्या चर्चा घडवायच्या असा जो प्रयत्न चाललेला आहे त्याला काही अर्थ नाही। पण काल सुनील तटकरे अचानक आपण बघितलं की शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यामुळे आणि कालचा दिवसही असा होता, म्हणजे केवळ सुनील तटकरे एरवी भेटायला गेले असतं तर गोष्ट वेगळी होती। काल सकाळी राष्ट्रवादीच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र पुढे येतं आणि त्यानंतर संध्याकाळी सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेटीला जातात। याचा काय राजकीय अर्थ काढायचा? मुळात दोन विषय वेगळे आहेत। जे राजकीय पत्र 29 तारखेचं दाखवलं जातं आहे ते ऑफिसच्या वर्क डिस्ट्रीब्युशन, ऑफिस बेरर म्हणून कोणी कोणी काय काय जबाबदारी सांभाळायची, दिल्लीतली कोणी सांभाळायची, मुंबईतली कोणी सांभाळायची, अकाउंट्स कोणी बघायचं, त्याच्यानंतर लीगल काम कोणी बघायचं, इतर जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या 29 तारखेच्या पत्रामध्ये म्हटलेल्या आहेत। त्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या निवडणूक आयोगाला कळवावे लागतात, त्या दृष्टीने ते पत्र दिलेलं आहे। राहिला प्रश्न डावलणे प्रफुल्लबाईंना डावललं, तटकरे साहेबांना डावललं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये सुप्रीम पॉवर ही वर्किंग कमिटीला असते आणि ती वर्किंग कमिटीमध्ये नंबर 1ला सुनित्रा वहिनी आहेत, 2 नंबरला प्रफुल्लबाई आहेत आणि 3 नंबरला तटकरे साहेब आहेत। इथून डावललं म्हणजे डावललं म्हटलं गेलं पाहिजे। वर्किंग कमिटीमध्ये असलेला व्यक्ती खाली ऑफिस बेरर म्हणून त्यांना ह्याच सगळ्या लोकांच्या माध्यमातून ती चर्चा होते आणि ते वर्क डिस्ट्रीब्युशन केलं जातं। नंबर 2 विषय की डावलण्याचा काय प्रश्न येतो, या सगळ्या गोष्टींच्या चर्चा ज्या असतात, काही दिवसापूर्वी कोलकात्याला एकत्र विमानात बसून गेले, ते सगळ्या जगाने बघितलं। त्याच्यानंतर काल ते गुवाहाटीला गेले, तेही सगळ्यांनी बघितलं। अनेक बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये सगळे नेते जे होते त्यात तटकरे साहेब, प्रफुल्लबाईसुद्धा होते। त्यामुळे सगळे जे समन्वयाने निर्णय होत असतात आणि त्या पद्धतीने कामकाज चाललेलं आहे। काल पवार साहेबांना जे भेटायला गेले त्याच्यात सरळ अर्थ आहे, पवार साहेब बारामतीच्या निवडणुकीला सुद्धा मतदानाला त्या ठिकाणी येऊ शकले नाही, ते हॉस्पिटलाइज होते आणि मागच्या 15 दिवसापासून तटकरे साहेब हे त्यांच्या कार्यालयाशी किंवा त्यांच्याशी संपर्क करून त्यांना बघण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा निर्णय झालेला होता आणि ते प्रयत्न होते। काल योगायोग गुवाहाटीहून आल्यानंतर वहिनींशी चर्चा करूनच ते पवार साहेबांना कदाचित भेटायला गेले असते। हो, परंतु कालचं जे पत्र होतं त्या पत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांच्या नावाच्या समोर डेझिग्नेशन नव्हतं। जनरल सेक्रेटरी जे सुनील तटकरे होते त्यांच्या नावासमोर ते डेझिग्नेशन नाही आहे। मग आत्ताची प्रेझेंट सिच्युएशन काय आहे, सद्यस्थिती काय आहे, हे दोघं या पदांवर आहेत अथवा नाही? या सगळ्या टेक्निकल गोष्टी असतात, या टेक्निकल गोष्टींच्या विषयी वहिनींनी स्वतः ट्विट केलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत ते थोड्या दिवसामध्ये त्याच्यात टेक्निकल जर का छापताना काही टायपिंग करताना काही मिस्टेक झालेली असेल तर त्या दुरुस्त करण्याच्या संदर्भात त्यांनी ट्विट केलेलं आहे, त्या बोलतील त्यावेळी। पण पाटील साहेब, चूक एकदा होत असते, टायपो एरर एकदा होत असतो, वारंवार हे या दोन नेत्यांच्या बाबतीत घडून येत आहे आणि त्यामुळे हे दोन नेते नाराज आहेत अशी सुद्धा चर्चा आहे। मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, दोन नेते नाराज राहण्याचं कारणच नाही। गुवाहाटीचंही उदाहरण दिलं, कोलकात्याचं उदाहरण दिलं, अनेक बैठकांमध्ये हेच दोन नेते पुढे असतात, त्या बैठकांमध्ये त्यांचे चर्चा विचर्चा ज्या काय असतील त्यामध्ये केल्या जातात। हे फक्त मीडियामधनं पसरवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतो आहे, असलं काही नाराज बिराज काही नाही। आमची पार्टी एक संघ आहे आणि कामसुद्धा एकत्र करतो। एक शेवटचा प्रश्न की रोहित पवार यांनी आता थोड्या वेळापूर्वी जो आरोप केलेला आहे आणि काल ते पत्र बाहेर येणं, त्यानंतर सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असेल यांच्या काही लोकांकडनं ते नाराज असल्याबद्दल सांगितलं गेलं किंवा ज्या काही मुद्दे सध्या सुरू आहे, राष्ट्रवादी पक्षामध्ये नेमकं सुरू काय आहे? अंतर्गत आतमध्ये खूप खळबळजनक परिस्थिती आहे असं बोललं जातं, सगळं काही आलबेल नाही असं सांगितलं जातं। आता रोहित पवारांनी काय या ठिकाणी आत्ता समजा मीडियाच्या समोर काय बोलले मी काही ऐकलेलं नाही आहे, परंतु आमच्या पक्षामध्ये आलबेल बराबरच आहे, सगळे एकत्रच काम करत आहेत। फक्त माध्यमांमधनं मेसेज असा देण्याचा प्रयत्न केला जातो आहे की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काहीतरी उलथापालथ होते। उलथापालथ होण्याचा काही संबंध नाही।
वर्किंग कमिटी योग्य पद्धतीने काम करते आणि वर्किंग कमिटीने योग्य पद्धतीने कामाचं विभागणीसुद्धा केलेली आहे. आज तुम्ही सुनेत्रा पवारांना भेटायला आला. चर्चा अशी आहे की राज्यात मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होणार आहे. तुम्ही आलात, संजय खोडके सर सुद्धा येऊन भेटून गेले. काय चाललं आहे? काही खरंच असं काही होतंय? मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होत आहे? मंत्रिमंडळामध्ये बदल होण्याच्या बाबतीमध्ये तर काही कुठली चर्चा नाही आमच्या दृष्टिकोनातून, आणि त्या बाबतीमध्ये मला नाही वाटत की अशामध्ये काही मंत्रिमंडळामध्ये फेरफार होतील किंवा बदल होतील, असं काही होऊ शकेल असं वाटत नाही. आत्ता या क्षणाला आम्ही पक्षाची रचना जिल्ह्याच्या स्तरापासून तालुक्याच्या स्तरापर्यंत कशी करायची याच्यावरतीच मॅक्सिमम खोडके साहेब असतील, मी असेल, चर्चा करू. मी एक पुन्हा प्रश्न विचारते, कारण आपण आता लाईव्हवर गेलेलो आहे की